नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. यामध्ये आपल्याला 3 ट्रायंगल दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजे हा जो रे पीएम आहे तो अँगल QPR चा बायसेक्टर आहे का हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. मग बघा त्यासाठी हा जो प्रत्येक तिन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला जो रे पीएम दिलेला आहे तो त्या ट्रायंगलचा म्हणजे पी अँगलचा बायसेक्टर आहे का ते आपल्याला सांगायचं आहे. मग ते आपण कशावरून सांगणार आहोत बघा. जर आपल्याला त्यासाठी PQ अपॉन PR चा रेशो फाइंड करावा लागेल आणि PQ अपॉन PR चा रेशो जेवढा येणार आहे तेवढाच रेशो आपल्याला QM अपॉन MR चा मिळाला पाहिजे, तरच आपल्याला म्हणता येईल का रे पीएम हा अँगल P चा बायसेक्टर आहे. चला तर मग बघूयात आता ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. बघा आता यामध्ये इन ट्रायंगल PQR आपण पहिले PQ अपॉन PR हा रेशो फाइंड करून घेऊयात. PQ अपॉन PR इज इक्वल टू बघा PQ किती आहे 7 आहे आणि PR 3 दिलेला आहे. मग याला डिवाइड होतंय का कोणत्या नंबरने नाही, म्हणून याला आपण इक्वेशन 1 देऊन घेऊयात. त्यानंतर आता आपण पहिले PQ घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला या इकडचा जो रेशो घ्यायचा आहे तो QM अपॉन MR चा घ्यायचा आहे. जर आपण सुरुवात इथं जर PR अपॉन PQ घेतला असता तर आपल्याला जो दुसरा रेशो आहे तो RM अपॉन MQ असा फाइंड करावा लागला असता. मग आपण PQ घेतलेला आहे सुरुवातीला म्हणून QM अपॉन MR फाइंड करायचा आहे आपल्याला. आता QM अपॉन MR मग बघा QM किती आहे 3.5 अपॉन MR किती आहे 1.5. मग आता याच्यामध्ये बघा या दोघांना जर 2 न मल्टिप्लाय केलं तर मग बघा काय मिळणार आहे 3.5 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 1.5 मल्टिप्लाय बाय 2. मग आपल्याला QM अपॉन MR इज इक्वल टू 3.5 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर 7 येणार आहे आणि 1.5 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर 3 येणार आहे, म्हणजे 7 अपॉन 3. याला आपण सेकंड नंबर देऊन घेऊयात. फ्रॉम 1 अँड 2 म्हणजे इक्वेशन 1 अँड 2 वरून आपल्याला काय मिळतंय बघा. इथं PQ अपॉन PR चा रेशो 7 अपॉन 3 आलेला आहे, QM अपॉन MR चा रेशो 7 अपॉन 3 आलेला आहे, म्हणजे हे दोन्ही इक्वल आलेले आहेत. मग कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मग कॉन्व्हर्स वरून काय लक्षात येते आपल्याला बघा PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. मग यालाच आपण हे दोन्ही रेशो इक्वल आलेले आहेत याचाच अर्थ काय होतोय रे पीएम हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे. देअरफॉर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल P. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण सेकंड नंबर बघूयात. याच्यामध्ये बघा इन ट्रायंगल PQR सुरुवातीला आपण PQ अपॉन PR चा रेशो फाइंड करून घेऊयात. PQ अपॉन PR किती दिलेला आहे 10 अपॉन 7 येणार आहे. याला डिवाइड होत नाही कोणत्याच नंबरनं, त्याला एक नंबर देऊन घेऊयात. मग त्यानंतर आता PQ अपॉन PR आपण फाइंड केलेला आहे. आता आपण QM अपॉन MR फाइंड करूयात. मग QM ची व्हॅल्यू किती आहे बघा 8 अपॉन 6. याला जर 2 ने डिवाइड केलं तर 4 अपॉन 3 येणार आहे. मग बघा आता याला सुरुवातीला आपण 2 नंबर लिहून घेऊयात. याला कशानेही मल्टिप्लाय केलं किंवा याला कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर हे जे दोन रेशो आपल्याला मिळालेले आहेत ते इक्वल येणार नाहीत. म्हणजेच PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू QM अपॉन MR. हे आपल्याला कशावरून मिळालेलं आहे फ्रॉम 1 अँड 2. 1 आणि 2 वरून आपल्या असं लक्षात आलेलं आहे हे इक्वल नाहीत म्हणून. मग आता हे दोन रेशो इक्वल नाहीत म्हणजे रे पीएम हा अँगल P चा बायसेक्टर होणार नाही. देअरफॉर रे पीएम इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR.
त्यानंतर आता आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूयात. यामध्ये बघा आता इन ट्रायंगल PQR, सुरुवातीला आपण PQ अपॉन PR चा रेशो फाइंड करून घेऊयात. PQ अपॉन PR इज इक्वल टू 9/10 येणार आहे, याला आपण 1 नंबर देऊन घेऊयात. त्यानंतर बघा आता QM अपॉन MR, मग QM ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा आपल्याला 3.6 अपॉन MR ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. आता इथं आधी आपण पॉइंट काढून घेऊयात, याला 10 ने मल्टिप्लाय करूयात. मग बघा 3.6 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 10, म्हणजेच हे QM अपॉन MR किती मिळणार आहे बघा, हे येणार आहे 36 अपॉन 40. मग याला जर आपण 4 न डिवाइड केलं तर 4 9 चा 36, 4 10 चा 30, म्हणजेच हे 9/10 मिळालेलं आहे. म्हणजे QM अपॉन MR इज इक्वल टू 9/10. याला आपण 2 नंबर देऊयात. आता फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही रेशो आपल्याला इक्वल मिळालेले आहेत, मग ते लिहून घेऊयात. फ्रॉम 1 and 2 PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. मग बघा बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मग कॉन्व्हर्स वरून आपल्या काय लक्षात येते, रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. यामध्ये बघा आपल्याला PM, PQ, PR आणि NR याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला सांगितलेलं आहे स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ, म्हणजे NM ही RQ ला पॅरलल आहे ते दाखवायचं आहे आणि त्याचा आपल्याला रिझन द्यायचा आहे. मग बघा आता आपल्याला NM पॅरलल RQ जर दाखवायचा असेल त्यासाठी आपल्याला PN अपॉन NR हा रेशो PM अपॉन MQ या रेशोच्या इक्वल आपल्याला दाखवावा लागेल आणि कॉन्व्हर्स ऑफ BPT नुसार आपल्याला त्या 2 लाईन पॅरलल दाखवता येतील. मग बघा त्यासाठी आता आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर त्या आधी लिहून घेऊयात. मग त्यामध्ये बघा PM दिलेला आहे 15, हा PM 15 दिलेला आहे. PQ दिलेला आहे म्हणजे आपल्याला MQ काढून घ्यावा लागेल. त्यानंतर PR 20 दिलेला आहे आणि NR 8. मग सुरुवातीला आता आपण MQ आणि NP च्या व्हॅल्यू फाइंड करून घेऊयात. मग बघा आता MQ इन ट्रायंगल PQR, MQ इज इक्वल टू PQ मायनस PM. MQ म्हणजे काय आहे, PQ मधून जर आपण PM मायनस केला तर आपल्याला MQ मिळणार आहे. मग बघा आता PQ ची व्हॅल्यू आपल्याला 25 माहिती आहे, मायनस PM ची व्हॅल्यू 15 माहिती आहे, म्हणजेच आपल्याला हे किती मिळणार आहे 10. MQ ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळालेली आहे. त्यानंतर आता आपण PN फाइंड करून घेऊयात. मग PN इज इक्वल टू PR मायनस NR. बघा PR किती दिलेला आहे 20 मायनस NR आहे 8, म्हणजे 20 मायनस 8 केल्यावर हे आपल्याला 12 मिळणार आहे. म्हणजे आपल्याला MQ आणि PN च्या व्हॅल्यू आता मिळालेल्या आहेत. मग आता काय करूयात आपण PN अपॉन NR हा रेशो फाइंड करून घेऊयात. बघा PN अपॉन NR किती येते, PN किती आहे 12 अपॉन NR आपल्याला 8 माहिती आहे. याला जर 4 न डिवाइड केलं तर 4 3 जा 12, 4 2 जा 8 आपल्याला हा रेशो मिळणार आहे. याला आपण 1 नंबर देऊन घेऊयात. त्यानंतर आता आपण PM अपॉन MQ हा रेशो फाइंड करूयात. PM अपॉन MQ इज इक्वल टू, बघा PM किती आहे 15 अपॉन MQ आपण फाइंड केलेला आहे 10. या दोघांना जर आपण 5 न डिवाइड केलं तर 5 3 जा 15, 5 2 जा 10. याला आपण सेकंड नंबर देऊन घेऊयात. हे दोन्ही रेशो आपल्याला 3/2 3/2 मिळालेले आहेत. मग आता फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल, PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. मग आता हा रेशो तर इक्वल आलेला आहे PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ. मग बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT, मग BPT च्या कॉन्व्हर्स वरून आपल्याला काय म्हणता येईल, लाईन NM
is parallel to side RQ. Line NM parallel side RQ. आणि तेच आपल्याला प्रूफ करायला सांगितलेलं होतं. चला आता आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. याच्यामध्ये बघा NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे असं सांगितलेलं आहे. आपल्याला MN दिलेला आहे 5, त्यानंतर PN 7 दिलेला आहे, MQ दिलेला आहे 2.5 आणि आपल्याला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इन ट्रायंगल MNP NQ is a bisector of angle N. मग by angle bisector theorem काय सांगतो angle bisector theorem? NM upon NP is equal to MQ upon PQ. मग याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून आपण त्याला आन्सर आपला सॉल्व्ह करून घेऊयात. बघा आता NM ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 5 अपॉन NP ची व्हॅल्यू आपल्याला 7 दिलेली आहे. MQ बघा 2.5 आहे आणि PQ आपल्याला फाइंड करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 5 मल्टिप्लाय बाय PQ इज इक्वल टू 2.5 मल्टिप्लाय बाय 7. मग PQ इज इक्वल टू 2.5 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 5. मग बघा PQ इज इक्वल टू 2.5 ला जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर हे येणार आहे 17.5 आणि त्याला आपण जर 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला PQ बघा काय मिळतोय 3 जा 5 जा म्हणजे PQ ची व्हॅल्यू आपल्याला 3.5 इतकी मिळालेली आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये बघा हा ट्रायंगल ABC आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये अँगल APQ 60 डिग्री आणि ABC 60 डिग्री दिलेला आहे आणि आपल्याला प्रूव्ह दॅट सांगितलेलं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ह्या दोन लाईन पॅरलल आहेत असं दाखवावं लागणार आहे. मग आता ते आपण कशा पद्धतीने दाखवायचं ते बघूयात. इन ट्रायंगल ABC अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री, त्यानंतर अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे. मग याच्यावरून आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत असं लिहिणार आहोत. मग अँगल APQ कॉन्ग्रंट अँगल ABC कशामुळं करस्पॉन्डिंग अँगल. मग आता हे दोन अँगल कॉन्ग्रंट आल्यामुळं आणि ते दोन अँगल करस्पॉन्डिंग असल्यामुळं ही जी साइड PQ आहे ती पॅरलल येणार आहे साइड BC ला. आणि बघा आता साइड PQ आणि साइड BC या दोन लाईन पॅरलल आल्यामुळं बाय BPT थेरम AP अपॉन PB हा रेशो AQ अपॉन QC या रेशोच्या इक्वल आपल्याला मिळणार आहे आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्यानंतर बघा आता 5th नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊया. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. इन ट्रॅपेझियम ABCD AB पॅरलल PQ पॅरलल CD AP ची लेंथ आपल्याला 15 दिलेली आहे, PD ची लेंथ 12 दिलेली आहे, QC 14 दिलेला आहे आणि BQ आपल्याला फाइंड करायचा आहे. मग बघा आता याच्यामध्ये तीन लाईन पॅरलल आहेत आणि AD आणि BC ह्या आपल्याला ट्रान्सव्हर्सल दिसत आहेत. मग आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल त्यानुसार हा क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. मग बघा इन ट्रॅपेझियम ABCD AB पॅरलल PQ पॅरलल CD AD and BC are transversal. By property of 3 parallel lines and their transversal. मग आता ती काय प्रॉपर्टी आहे. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूयात आपण. बघा AP ची व्हॅल्यू आहे 15 अपॉन PD ची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू BQ फाइंड करायचं आहे आपल्याला.
आणि QC ची व्हॅल्यू 14 आहे. हा 14 इकडे मल्टिप्लाय मध्ये नेऊया. मग बघा 15 मल्टिप्लाय बाय 14 अपॉन 12 इज इक्वल टू इकडे फक्त BQ राहिलेला आहे. मग 3 4 जा 12, 3 5 जा 15. याला 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, 2 7 जा 14. आता 5 7 जा बघा 35 येणार आहे आणि अपॉन 2 म्हणजे ही BQ ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता 35 ला परत आपण 2 ने डिवाइड जर केलं तर BQ ची व्हॅल्यू आपल्याला 17.5 ही मिळणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूयात. आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये MNP हा ट्रायंगल दिलेला आहे आणि आपल्याला QP फाइंड करायला सांगितलेला आहे. यामध्ये बघा NQ हा आपल्याला बायसेक्टर दिसतोय अँगल MNP चा. मग ते आपण आता लिहून घेऊयात. इन ट्रायंगल MNP NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल MNP. इथं बघा आपल्याला 2 डॉट दिलेले आहेत. यावरून असं लक्षात येतंय का हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. इक्वल आहेत म्हणजे NQ हा अँगल MNP चा बायसेक्टर आहे, ते आपल्याला याच्यावरून ओळखायचं आहे. मग आता हा बायसेक्टर आहे, मग बाय अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतोय? NM अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. मग याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करून घेऊयात. बघा NM ची व्हॅल्यू काय आहे? 25. NP ची व्हॅल्यू आहे 40 इज इक्वल टू MQ आहे 14 आणि QP आपल्याला फाइंड करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 25 मल्टिप्लाय बाय QP इज इक्वल टू 14 मल्टिप्लाय बाय 40. 25 ला इकडे डिव्हिजन मध्ये घेऊन जाऊयात. मग बघा QP इज इक्वल टू 14 मल्टिप्लाय बाय 40 अपॉन 25. याला 5 ने डिवाइड करून घेऊयात. 5 5 जा 25, 5 8 जा 40. मग आता 14 8 जा QP इज इक्वल टू 14 8 जा 112 येणार आहे आणि त्याला डिवाइड बाय 5. मग QP बघा किती मिळतोय आपल्याला? 5 2 जा 10, 5 2 जा 10 आणि 5 4 जा 20. म्हणजे QP ची व्हॅल्यू आपल्याला 22.4 एवढी मिळणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करूयात. यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे इफ AB पॅरलल CD पॅरलल EF. म्हणजे ही AB CD आणि EF या 3 लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि आपल्याला X आणि AE फाइंड करायचं आहे. म्हणजे X ची व्हॅल्यू आणि AE ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. AB पॅरलल CD पॅरलल EF हे आपल्याला दिलेलं आहे. BF अँड AE आर ट्रान्सव्हर्सल घेऊयात. मग बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग काय प्रॉपर्टी आहे बघा ती? BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूयात. बघा BD किती आहे? 8 अपॉन DF 4 इज इक्वल टू AC आहे 12 अपॉन CE X दिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 8 मल्टिप्लाय बाय X इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 4. मग X इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 8. हा 8 इकडे डिव्हिजन मध्ये आलेला आहे. 4 1 जा 4 2 जा, त्यानंतर 2 1 जा 2 6 जा. मग X ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळालेली आहे. मग X ची व्हॅल्यू जर आपण इथं 6 ठेवली तर आपल्याला AE ची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा? AE इज इक्वल टू AC प्लस CE. मग AC किती आहे? 12 प्लस CE ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळालेली आहे. मग हे येणार आहे 18. म्हणजेच AE ची व्हॅल्यू आपल्याला 18 ही मिळणार आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये बघा आपल्याला ट्रायंगल एलिमेंट दिलेला आहे. त्यामध्ये MT बायसेक्ट अँगल LMN असं सांगितलेलं आहे. आपल्याला LM6 दिलेला आहे, MN दिलेला आहे 10, NT दिलेला आहे 8 आणि आपल्याला LT फाइंड करायला सांगितलेलं आहे. मग बघा लिहून घेऊयात आपण आता. इन ट्रायंगल LMN
MT बायसेक्ट अँगल LMN, मग बाय अँगल बायसेक्टर थेरम, मग अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतोय बघा, ML अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. व्हॅल्यू पुट करून घ्या याच्यामध्ये. ML किती आहे 6 अपॉन MN 10 आहे इज इक्वल टू LT आपल्याला फाइंड करायचं आहे आणि TN आपल्याला 8 दिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आता. 6 मल्टिप्लाय बाय 8 अपॉन 10 इज इक्वल टू LT. 6 8 येणार आहे 48 अपॉन 10 इज इक्वल टू LT. मग देअरफॉर LT इज इक्वल टू बघा 48 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 4.8 एवढा आपल्याला मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. आपल्याला ABC हा ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये BD बायसेक्ट ट्रायंगल ABC असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला AB त्यानंतर BC AD आणि DC याचे मेजरमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे. मग बघा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC, मग बाय अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतोय, BA अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊयात आता आपण. बघा, AB ची व्हॅल्यू काय आहे x अपॉन BC ची व्हॅल्यू आहे x प्लस 5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू बघा काय आहे x मायनस 2 अपॉन DC ची व्हॅल्यू आहे x प्लस 2. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. मग x ला x प्लस 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघा, x इन ब्रॅकेट x प्लस 2 इज इक्वल टू x मायनस 2 ला x प्लस 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पहिले x ला मल्टिप्लाय करून घेऊयात, त्यानंतर x न 2 ला मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा, x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू पहिले x न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात x प्लस 5 ला, त्यानंतर मायनस 2 न x प्लस 5 ला मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा, x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू आता x न x ला त्यानंतर x न 5 ला मल्टिप्लाय करूयात. मग बघा, x स्क्वेअर प्लस 5x मायनस आता हे फर्स्ट टर्म नंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करूयात. बघा, मग मायनस 2x मायनस 5 टू जा 10 होणार आहे. आता हा एक्स स्क्वेअर जर आपण इकडे आणला तर तो एक्स स्क्वेअर मायनस होणार आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहेत. हा 5x ला इकडे आणूया, 2x ला इकडे आणूयात. मग बघा, 2x हा प्लस 5x इकडे मायनस 5x इकडे प्लस 2x होणार आहे आणि इकडे राहणार आहेत मायनस 10. मग 2x मायनस 5x हे येणार आहे मायनस 3x आणि प्लस 2x म्हणजे मायनस x इज इक्वल टू मायनस 10. देअरफॉर x इज इक्वल टू 10 आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला DEF हा एक ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये PQR हा एक ट्रायंगल दिलेला आहे आणि मध्ये X हा पॉइंट दिलेला आहे. मग ही ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. बघा, त्याच्यामध्ये इन ट्रायंगल XDE हा ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये PQ पॅरलल DE आपल्याला दिलेला आहे, PQ ला DE पॅरलल आहे. मग हे आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे म्हणून इथं आपल्याला गिवन लिहायचं आहे. त्यानंतर बघा, आता मग बीपीटी थेरम नुसार काय होणार आहे, XP अपॉन PD. आता ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, PQ आणि DE पॅरलल असल्यामुळे इथं बीपीटी थेरम आपल्याला युज करावा लागणार आहे, म्हणजेच XP अपॉन PD येणार आहे इथं. त्यानंतर बघा, XQ अपॉन QE म्हणजे तिथं XQ येणार आहे आणि इथं एक नंबर देऊन त्याला बीपीटी थेरम असं लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, आता इन ट्रायंगल XEF आता आपल्याला XEF हा ट्रायंगल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये QR पॅरलल EF आपल्याला दिलेला आहे, हे पण आपल्याला गिवन आहे म्हणून इथं आपल्याला गिवन लिहायचं आहे. मग त्यानंतर आता इथं जर आपण बीपीटी थेरम यूज केला तर बघा, आता आपल्याला काय मिळणार आहे, XQ अपॉन QE.
एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ, आणि इथे येणार आहे बीपीटी, कारण आपण बीपीटी थेरम नुसार हा रेशो लिहिलेला आहे. मग आता फ्रॉम 1 and 2 ची जर आपण कंपॅरिझन केली तर बघा आपल्याला याच्यामध्ये एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि इथं पण एक्स क्यू अपॉन क्यू ई दिसतंय. मग ह्या दोन इक्वेशन वरून आपल्या काय लक्षात येतंय, एक्स क्यू अपॉन क्यू ई दोन्हीकडे आलेला आहे, म्हणजेच एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ येणार आहे. म्हणजे बघा एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ, म्हणजेच आपल्याला ह्या पी आर आणि डी एफ ह्या दोन सेगमेंट जे आहे त्या पॅरलल मिळणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 11 बघूया. यामध्ये बघा इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट अँगल एबीसी अँड रे सीई बायसेक्ट अँगल एसीबी, सेगमेंट एबी कॉन्करंट सेगमेंट एसी आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला ईडी पॅरलल बीसी हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. मग आपण आधी डायग्राम काढून घेऊयात. एबीसी आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये बघा बीडी बायसेक्ट एबीसी, म्हणजे आपल्याला बीडी हा असा काढावा लागणार आहे. इथं आपण डी नाव देऊन घेऊयात, म्हणजे हा जो बीडी आहे तो बायसेक्ट करतोय एबीसी ला. त्यानंतर बघा सीई बायसेक्ट एसीबी, म्हणजे सीई हा बायसेक्ट करतोय एसीबी ला, म्हणजे आपल्याला तो ह्या पद्धतीने काढून घ्यावा लागणार आहे. म्हणजे इथं सीई नाव द्यावं लागणार आहे, म्हणजे सीई बायसेक्ट एसीबी. मग आता एबी आणि एसी हे दोन आपल्याला कॉन्ग्रंट दिलेले आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ईडी पॅरलल बीसी. मग आपल्याला ईडी जॉईन करून घ्यावी लागेल. बघा आता इन ट्रायंगल एबीसी बीडी बायसेक्ट अँगल बी, मग बीडी हा अँगल बी ला बायसेक्ट करतोय बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम नुसार आपल्याला काय मिळणार आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. याला आपण 1 नंबर देऊयात. त्यानंतर बघा आपल्याला सांगितलेलं आहे CE बायसेक्ट अँगल C, CE हा अँगल C ला बायसेक्ट करतोय. मग बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगणार आहे बघा, AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन BE. याला आपण 2 नंबर देऊन घेऊयात. पण बघा आता आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे सेगमेंट AB कॉन्करंट सेगमेंट AC. मग बट AB इज इक्वल टू AC. मग आपण इथं AC च्या जागी काय करूयात, AB ला लिहून घेऊयात. मग इथं AB लिहिल्याच्या नंतर बघा AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन BE. याला आपण 3 नंबर देऊन घेऊयात. मग जर 1 नंबरची आणि 3 नंबरची जर आपण कंपॅरिझन केली, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये लेफ्ट साइड इक्वल असल्यामुळे आपल्याला राईट साइड देखील इक्वल दाखवता येईल. मग फ्रॉम 1 and 3, मग 1 and 3 वरून आपण काय लिहिणार आहोत बघा, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन BE. मग बघा AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन BE. याचाच अर्थ काय होतोय बघा, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. मग कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम नुसार काय होणार आहे, सेगमेंट ईडी पॅरलल साइड बीसी, आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ईडी पॅरलल बीसी आपल्याला दाखवायचं आहे. आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर हे व्हिडिओज बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल.